नमस्कार, मी सपना दांडगे. गर्जना मराठी न्यूज चॅनलमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत आजच्या विशेष घडामोडी. तालुका संग्रामपूर बौद्ध विहार समिती वरोड बकाल यांच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ संपन्न. दिनांक 21 जुलै 2024 रविवारी रोजी तालुका संग्रामपूर बौद्ध विहार समिती वरोड बकाल यांच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आयोजित केला होता. कार्यक्रमाचे अध्यक्ष राजेंद्र वानखडे असून या कार्यक्रमाचे उद्घाटक संग्रामपूर तहसीलचे तहसीलदार श्रीमन योगेश टोंपे यांनी केले. तर कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक संग्रामपूर तालुका कृषी अधिकारी अमोल बनसोडे यांनी गुणवंत विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला MS धंदरे साहेब, PSI बुलढाणा, अशोकराव वानखडे, कोळी सर, अंधश्रद्धा निर्मूलन समिती ठाणे जिल्हा, भाऊ भोजने इत्यादी मान्यवरांचे सखोल मार्गदर्शन लाभले. यावेळी 10वी 12वीचे एकूण 47 विद्यार्थी, बहुसंख्य पालक या कार्यक्रमाला हजर होते. आलेल्या विद्यार्थ्यांचा गौरव करून विद्यार्थ्यांना बुद्ध आणि त्यांचा धम्मग्रंथ समितीच्या वतीने सप्रेम भेट देण्यात आला. या कार्यक्रमात अंधश्रद्धा निर्मूलन समिती ठाणे जिल्ह्यातील आयुष्यमान रमेश वानखडे, कोळी सर यांनी अंधश्रद्धा यावर सखोल मार्गदर्शन व प्रयोग करून अंधश्रद्धेपासून दूर कसे राहावे यावर मार्गदर्शन केले. पाणी टाकतो याच्यात, अगोदर पितो मी. पाणीचा पेट्रोल नाही आहे. हे एवढ्यासाठी करतो की ह्या तुमच्या पुरस्कार सोहळ्याच्या नंतर आमचा हा कार्यक्रम आहे आणि मला वाटतं जगण्यासाठी चातुर्य ज्याला म्हणतात, ज्याला विवेक म्हणतो आपण, ते जेवढं महत्त्वाचं आहे ते ह्याच कार्यक्रमातून मिळेल. तुमच्याकडे प्रचंड प्रश्न असायला पाहिजेत आणि मग त्याची उत्तरं शोधत आपण जगतो, ते खूप मजेशीर असते. याला पाणी टाकलं ना आपण याच्यात. आता आणखी एक अचंबित करणारी गोष्ट, ह्या दिव्याला वात नाहीये. ह्या दिव्याला वात नाहीये, खाली एक छिद्र आहे. प्रश्न पडू द्या. एक येडा होता, फेकलेली प्रत्येक वस्तू खालीच पडते, अख्ख्या जगाला माहित होतं. पण एक पागल असा होता की क्यों पडतीये, का पडतात, आणि तो येडा झाला. आणि मग त्याला कळलं सफरचंद डोक्यावर पडलं आपण असं म्हणतो, पण त्याच्या मागे केवढं वेगळं होतं ते आपल्या लक्षात येत नाहीये. तो प्रश्न घेऊन जेव्हा तो जगायला लागला तेव्हा कळलं लोकांना की हे गोल आहे आणि हे फिरते आणि याच्यात काहीतरी गुरुत्वाकर्षणासारखं आहे. कोण बरं तो माणूस, नंतर सांगा मला. आता मी हे टाकतो याच्यात, तुम्ही मला शोधून दाखवायचं आहे की हे का होते असं. सर या ना इकडे, या समोर या. सर काही पुण्यवान माणसं असतात, त्यांच्या हातून
पाण्याचे दिवे, बिनावातीचे दिवे सुद्धा पेटतात. पेटवा ना सर. टाळा बाबा. थँक्यू सर. थँक्यू. आपल्या समाजातील जे गुणवंत विद्यार्थी आहेत, आपल्या समाजाचं भूषण आहेत, जे आपल्या समाजाची भविष्य पिढी आहे, त्यांचा आपण हा गुणवंत विद्यार्थी सोहळा या ठिकाणी आयोजित केला आहे. थोडी खंत वाटते. मला सरांनी सांगितलं होतं की विद्यार्थी भरपूर येतील. मला वाटते त्याप्रमाणे आपण ग्रंथ सुद्धा एक 40-50च्या स्ट्रेंथनं आणले होते, पण विद्यार्थी जर पाहिले तर मला एक 10-12 दिसतात. ठीक आहे, गर्दीपेक्षा दर्दी आलेत ते चांगलं आहे. आणि सर्वच व्यासपीठावरील पूर्ण सर्वच आपल्या कमिटीचे महोदय, सर्वच सगळ्यांचा नामोल्लेख करत नाही. तर आज जो आपण या ठिकाणी गुणवंत विद्यार्थ्यांना जो एक ग्रंथ देणार आहे, बुद्ध आणि त्यांचा धम्म, तर बाबासाहेबांनी हा जो ग्रंथ आहे आपल्या बाबासाहेबांनी हा आपल्याला ग्रंथ सुपूर्द केला. गौतम बुद्धांनी सुद्धा आपण पाहतो त्रिशरण असेल, पंचशील असेल, अष्टांग मार्ग असतील, हे सर्व सांगितलेलं आहे. परंतु मला आज या ठिकाणी एक सांगावंसं वाटतं की तथागत गौतम बुद्धांनी आपल्याला हे सर्व संदेश देत असताना एक विपश्यना अशी एक आपल्याला एक कला दिलेली आहे, किंवा एक जादू म्हणेन मी त्याला, अशी दिलेली आहे. परंतु आपण आज पाहतो की फार असे त्याच्याकडे मी सुद्धा विपश्यना केलेली आहे महाड येथे जिल्हा परिषद शाळेमध्ये. आणि हे करत असताना सुद्धा सुरुवातीला आईवडील घरी फार थोडी शेती होती आणि त्यात ही दुष्काळ, त्यामुळं नापिकी आणि याला कंटाळून आमच्या जिल्ह्यामध्ये ऊसतोड कामगारांचा जिल्हा अशी सुद्धा आमच्या बीड जिल्ह्याची ओळख आहे. आता सुद्धा बरेच मजूर, ऊसतोड मजूर हे पश्चिम महाराष्ट्रात किंवा पार आता तर कर्नाटक असेल, आंध्र प्रदेश, तमिळनाडूपर्यंत सुद्धा ऊस तोडायला त्या ठिकाणी जातात. आणि 1ली ते 6वी हे शिक्षण घेत असताना माझे आईवडील हे ऊसतोडीला त्या ठिकाणी जायचे आणि आजी हा माझा सांभाळ करायची. नंतर तिथून पुढे आजीला दिसत नसल्यामुळे 7वी ते 10वी हे शिक्षण मला नंतर परभणी येथे आश्रम शाळेमध्ये त्या ठिकाणी पूर्ण करावे लागले. आणि कदाचित तुम्हाला माहीत नसेल आश्रमशाळा किती जणांनी पाहिली मला नाही माहिती, पण त्या ठिकाणी आदिवासी आणि इतर ज्या समाजातील जे वंचित घटक आहेत, भटके समूह आहे, अशा विद्यार्थ्यांसाठी अशा आश्रमशाळा समाज कल्याण मार्फत सुरू असतात. आणि अशा शाळेमध्ये मी त्या ठिकाणी गेलो. पण एक आनंद असा वाटला, खाण्याची चांगली जरी सोय नसली तरी तिथे शिकवायला शिक्षक अतिशय उत्कृष्ट होते. आणि मला आजही आठवतंय की आमचे गणिताचे शिक्षक असतील किंवा विज्ञानाचे शिक्षक असतील आणि इंग्रजीचे, खरं तर इंग्रजी ही भाषा मी म्हणतो, मी त्या परभणीला गेलो आणि तिथून पुढे माझा खरा पाया आमचे जाधव सर होते, त्यांनी तो माझा पक्का त्या ठिकाणी केला आणि म्हणून आम्ही खरे यशस्वी होऊ शकलो. तर जाधव सरांना सुद्धा मी या ठिकाणी आज गुरुपौर्णिमेनिमित्त या ठिकाणी त्यांना सुद्धा या ठिकाणी अभिवादन करतो. मग हा 10वीचा प्रवास होत असताना तिथं मी 10वीला प्रथम आलो. राजर्षी शाहू महाराज कॉलेज स्कॉलरशिप हे त्या ठिकाणी मला मिळाली. आणि नंतर ऑब्विसली ठरलं होतं की ते आर्ट वगैरे काही घ्यायचं नाही. वडिलांची इच्छा होती की सायन्सला जायचं. त्या पद्धतीनं अंबाजोगाईला सायन्स घेतलं. 11वी-12वी हे सायन्समध्ये पूर्ण केलं. 12वीला सुद्धा चांगले टक्केवारी मिळाली होती. आणि त्यावेळेस डीएडचं खूप फॅड आलं होतं. साधारण तो काळ आहे 2007-08चा. आणि मी म्हटलं आता चांगली टक्केवारी मिळालेली आहे, शासकीय महाविद्यालयात सुद्धा नंबर लागतोय आणि लागला सुद्धा होता. पहिल्या यादीमध्ये 2ऱ्या-3ऱ्या क्रमांकाला नाव होतं. म्हटलं आता शिक्षक होतो, चांगलं डीएड करून 2-2.5 वर्षात लगेच पगार चालू होईल आणि आपली परिस्थिती पालटेल. पण वडील म्हटले डीएडच्या काय नादी लागू नको, काहीतरी तांत्रिक शिक्षण घे आणि पुढे काय असं ऐकलंय मी MPSC UPSC वगैरे असतंय, तर त्याला सुद्धा तू प्रयत्न कर, त्याच्यासाठी सुद्धा ट्राय कर. आणि मग वडिलांचं कुठतरी ऐकलं मी आणि BSc ॲग्री याला मी फॉर्म भरला. आपलं MCRचं एक पोर्टल असतं, त्याच्यावरून त्याच्यात फूड सायन्स आहे, बायोटेक्नॉलॉजी आहे, वेगवेगळे विषय आहेत. त्याच्यामध्ये एक ॲग्रिकल्चर एक ऑप्शन आहे आणि त्याच्यामध्ये माझा नंबर लागला. आणि तो ज्यावेळेस आम्हाला एक SMS, त्यावेळेस एवढं मोबाईल प्रगत नव्हते झालेले, व्हॉट्सअप वगैरे किंवा काय असं नव्हतं. इंटरनेट सुद्धा फार 2G 3Gच्या आसपास होतं की एक दिवस तुम्ही या शासनाची शासन कधी जमात बांधणार आहे. म्हणजे
हे बाबासाहेबांनी ऑलरेडी आपल्याला सांगितलेलं आहे, परंतु हे करत असताना आपणच स्वतःशी कुठेतरी हुंकाट बांधली पाहिजे. आपल्या आईवडिलांचे कष्ट आपल्या डोळ्यासमोर या ठिकाणी ठेवले पाहिजेत. आणि जसं गौतम बुद्धांनी एक आपल्याला एक मार्ग सांगितलेला आहे, त्याच्यामध्ये त्यांनी 4 उपाय सांगितलेले आहे. यश जर तुम्हाला प्राप्त करायचं असेल तर त्याच्यामध्ये गौतम बुद्ध म्हणतात, त्याला आपण ऋतीपात असं म्हणतो. त्याच्यामध्ये गौतम बुद्ध असं म्हणतात की सुरुवातीला तुम्ही तुमचं ध्येय ठरवा, म्हणजे जो प्रवास त्या दिशेनं मग तुम्ही तुमचा प्रवास सुरू करा. मग हे जर तुम्ही तुमचं टार्गेट सेट केलं, त्यानंतर काय करावं लागणार, तुम्हाला त्यासाठी मेहनत करावी लागेल. मग ती मेहनत शारीरिक असेल, मानसिक असेल, पूर्ण बौद्धिक तुमची मेहनत असेल. कोणी सांगू शकेल का तुम्हाला अभ्यास कशासाठी करायचा आहे? जे चाललंय ते योग्य नाही का? असंच राहिलं तर काय फरक पडणार आहे? अभ्यास का करायचा आपल्याला? त्याचं उत्तर आहे का कोणाकडे? कोणी सांगू इच्छिते का? किंवा दुसरी समजा कोणी बसलेले की अभ्यास कशासाठी करायचा असतो आपल्याला? गरज काय अभ्यासाची? आपल्या जीवनात प्रगती होण्यासाठी आपल्याला अभ्यास करायचा. प्रगती म्हणजे काय? म्हणजे आपल्या परिस्थितीतून आपल्याला पुढे जायचं असेल तर त्यासाठी शिक्षण आवश्यक आहे. हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी पण अत्यंत अचूक या ठिकाणी उत्तर दिलेलं आहे विद्यार्थ्यांनी. सगळ्यांनी खरंच ती एकतर उभा टाकून ती अगदी कॉन्फिडेंटली तिने उत्तर, बस बेटा, तर अगदी कॉन्फिडेंटली तिने उत्तर सांगितलं की आपल्या जीवनात आपल्याला प्रगती करायचं आहे. म्हणजे तुम्ही आज जिथं राहता, जे कपडे वापरता, किंवा ज्या भागात राहता, ज्या घरात राहता, किंवा करावा लागतोय, तर तो संघर्ष मागे सारून आपण या सिस्टीमचा भाग होण्यासाठी किंवा एक स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग चांगलं बनवण्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचा आहे. मग त्याला तुम्हाला माध्यम काय? तर त्याला तुम्हाला माध्यम, एकमेव माध्यम म्हणजे शिक्षण आहे. इथं बसलेल्या किती लोकांच्या घरी मोठे मोठे व्यवसाय आहेत किंवा काय मोठे इन्व्हेस्टमेंट आहेत, असे कोणाचे आहेत का इथं? काही म्हणजे इथं कोणाकडेच आपल्याकडे काही नाही. मग आपल्याला माध्यम काय? जर आपल्याला पुढे जायचं असेल, आपली परिस्थिती बदलायची असेल, तर आपल्याला एकमेव माध्यम आणि अत्यंत चांगलं माध्यम म्हणजे शिक्षण आहे. तुम्ही जर शिक्षणाला खरंच एक शस्त्र म्हणून जर वापरले की या शस्त्र घेऊन आपल्याला सर्व जे संघर्षाच्या लढाई आहेत त्या जिंकून पुढे जायचं आहे, तर तुम्ही खऱ्या अर्थाने आयुष्यात यशस्वी होऊ शकता, जे की बनसोडे साहेबांनी केलेलं आहे. म्हणजे त्यांच्याकडे तसंच होतं, म्हणजे ना 50 एकर शेती होती, ना कुठे इन्व्हेस्टमेंट होती, ना कुठे बिझनेस होता, काहीच नव्हता. त्यांच्या आईवडिलांनी तेच सांगितलं की शिक्षण हे एकमेव आहे तुझ्याकडे की ते वापरून तू, ती सीडी वापरून तू पुढे जाऊ शकतो. मग त्यांनी त्याला ओळखलं, प्रचंड अभ्यास केला, जे काही स्पर्धा परीक्षा असतील त्याचाही अभ्यास केला, त्या सर्व स्पर्धेत टिकून राहिले, संघर्षात टिकून राहिले, जेवण खावण सगळं जे काही राहणं आहे सगळं कॉम्प्रोमाइज केलं एका मुवमेंटसाठी. पण ते त्या स्पर्धेतून बाहेर आले आणि तिथून ते यशस्वीरित्या बाहेर आले. आणि आज त्यांच्याकडे एक चांगलं पद आहे प्रतिष्ठेचं. आणि संग्रामपूर सारख्या तालुक्यात, म्हणजे संग्रामपूर तालुका हा, म्हणजे मी येण्याच्या आधी तरी असा ओळखला जायचं की खूप संघर्ष आहे इथं नोकरी करताना. तर अशा तालुक्यामध्ये ते 4.5 वर्ष त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे काम केलेलं आहे. म्हणजे आज सामान्यातल्या सामान्य शेतकरी सुद्धा आज त्यांना पर्सनली ओळखतो की बनसोडे साहेब आहेत म्हणून. एवढं चांगलं त्यांनी काम करून दाखवलेलं आहे. तर हे कशाच्या माध्यमातून शक्य झालेलं? तर शिक्षणाच्या माध्यमातून. मित्रमैत्रिणींनो आणि वडीलधाऱ्यांनो, आज बुद्ध विहार समिती वरवड बकाल यांनी आमचा गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार केल्याबद्दल आणि आम्हाला गुणवंत समजून त्यांनी बक्षीस दिल्याबद्दल मी या सर्वांचे आभार मानते. आणि खरंच दरवर्षी जर असा कार्यक्रम चालत राहिला तर प्रत्येक गुणवंत विद्यार्थ्याला प्रोत्साहन मिळेल आणि तो पुढचं काही करण्यास पात्र होणार. आणि खरंच आपल्या समाजातल्या मुलं मुली मागे नाहीतच, मुली तर अजिबातच नाहीत. आणि आपला समाज प्रत्येक याच्यात समोर गेलेला आहे. कारण माझंच मी उदाहरण सांगते आता, कारण की मी माझ्या शाळेमधून 89% पहिली मुलगी आलेली आहे. आणि माझ्या शाळेतून मला आता 8 दिवसाच्या अगोदर सरांचा फोन आला आणि सर म्हणाले की प्रज्ञा तू शाळेत ये. मग मला वाटलं की दुसरं काहीतरी असणार, मला कागदपत्र सोबत आणजो. काही कागदपत्र सांगितले आणि मी गेली शाळेत. तर सर जाता बरोबर म्हणाले अभिनंदन प्रज्ञा. मग मी म्हटलं कशाबद्दल सर? तर सर म्हणाले की या आपल्या आतापर्यंत मला म्हणत तुझ्या बुलढाण्यावरून तुझ्या नावाचं पत्र आलं शाळेत आणि आतापर्यंत म्हणत आपल्या शाळेमध्ये हे कोणालाच मिळालेलं नाही. आणि ते पत्र याचं होतं की मला छत्रपती शाहू महाराज मेरिट अवॉर्ड ही शिष्यवृत्ती लागू झाली. आणि सर म्हणत खरंच आतापर्यंत म्हणत या शाळेला किती दिवस झाले उघडून, पण आतापर्यंत असं पत्र कोणालाच आलं नाही म्हणत.
आणि सर्वात पहिलं म्हणत आहे की तुला ही शिष्यवृत्ती भेटून राहिली. ते सगळे शिक्षक लोक माझं कौतुक करत होते, कारण म्हणत ही शिष्यवृत्ती आतापर्यंत कोणालाच भेटली नाही. म्हणून मी म्हणते की आपल्या समाजामधल्या मुली पण काही कमी नाही आहेत आणि खरंच असं जर तुम्ही करत राहिले तर मुलींना पण बळ येणार पुढे जाण्यासाठी. आणि या बुद्ध विहार समिती वरवड बकाल यांनी आमचा सत्कार केल्याबद्दल, आम्हाला बक्षीस दिल्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानते. धन्यवाद. जय हिंद, जय भारत. या कार्यक्रमाचे संचालन मोहन इंगळे, संग्रामपूर तालुका बौद्ध विहार समिती सचिव यांनी केले. यावेळी बौद्ध विहार समितीचे उमेश उमाळे, चक्रधर इंगळे, कमालकर गायगोड, राहुल इंगळे, दिलीप कोकाटे सर्व विश्वस्त हजर होते. आभार प्रदर्शनानंतर सरनत्त गाथा होऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्धाचा, विश्वरत्न परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. गर्जना मराठी न्यूज करिता उद्भान दांडगे, संग्रामपूर, बुलढाणा.